सांगली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या प्रयत्नांनी स्थगिती मिळाल्याबद्दल आनंदित झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह समीरदादा कदम यांचे आभार मानले। सांगली महापालिका क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी बदल्या करण्यात आल्या होत्या। या बदल्या हद्दीतून लांब झाल्यामुळे महिला तसेच पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना पहाटे येण्या जाण्यासाठी मोठा धोका निर्माण झाला होता। या बदल्यांना स्थगिती मिळावी यासाठी महानगरपालिका कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीने डॉ. महेशकुमार कांबळे, जगन्नाथ ठोकळे, बाळासाहेब गोंधळे, गॅब्रिएल तिवडे यांनी या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याने समीरदादा कदम यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। तात्काळ समीरदादा कदम यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे सफाई कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाची बाब निदर्शनास आणून दिली। आयुक्त शुभम गुप्ता यांनी तात्काळ या बदल्या स्थगित करून मूळ जागेवर रुजू होण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे आनंदित झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी आज भव्य रॅली काढून समीरदादा कदम यांचा जाहीर सत्कार केला। यावेळी महादेव अण्णा कुरणे, गणेश माळी, डॉ. पंकज म्हेत्रे, विनायक रुईकर, अल्ताफ रोहिले, सलीम पठाण उपस्थित होते। कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायमस्वरूपी पाठीशी राहण्याचे आश्वासन यावेळी समीरदादा कदम यांनी दिले। असा वाली कोणच नव्हता की बाबा कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेईल, कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय देईल, अशा पद्धतीचा एकही कामगार नेता या महापालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाजूनं उभारला नाही। मधल्या काळामध्ये आमचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ ठोकळे साहेब असतील, 10 वर्ष नगरसेवक होते, त्यांनी त्यांच्या न्याय देण्याचा प्रयत्न केला। माजी नगरसेवक विवेक कांबळेंनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं न्याय देण्याचा, महादेव अण्णा कुरणे सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत, ते सुद्धा महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। गणेश माळी साहेबांना सुद्धा आम्ही काही वेळा सांगितलं, त्यांनी सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केला। पण जे महत्वाचे प्रश्न प्रलंबित होते ते प्रश्न सोडवण्यासाठी समीरदादा कदम यांच्यासारखं एक धाडसी नेतृत्व, कणखर नेतृत्व